जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन. भाजपचे आमदार आहेत आणि मुख्यमंत्री गृहमंत्री कारवाई करतील असं वाटतं. आता तुम्हाला एक चान्स दिला ना, बाकीच्यांना पण chance. या प्रकरणाची सुरुवात तुम्ही उल्लेख देखील केला, करुणा मुंडे यांच्या व्हिडिओपासून झाली होती. तर तुम्ही सुरेश धस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय. करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली किंवा करणार आहात का? मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे, करुणाताईंना तेव्हाच पाठवली आहे आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही, त्या शांत बसल्या. त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली नाही. मराठी चित्रपटसृष्टी तुमच्या मागे खंबीरपणे उभी आहे का? डेफिनेटली आहे. मराठी चित्रपटसृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचे